आले. अहो तुम्ही? हा, ते तुम्ही फोन केला होता ना, हा हा, या ना. ते टेलर ब्लाउज शिवायला. हो हो. अहो माझे सगळे ब्लाऊज फिटिंग मध्ये यायला लागले. आता माझी तब्येत वाढली ना हो. आता अच्छा. नवरा नाही, एकटीचं जेवण बनवायचं आणि कधी कधी सवय अशी पडून जाते ना. नवरा होता तेव्हा दोन दोन जणांचं जेवण बनवायला लागायचं ना. तर मग आता एकटीचं जेवण बनवता बनवता दुसऱ्याचं पण जेवण बनवलं जातं. मग डबलचं खाऊन असं तब्येत होऊन गेली. अच्छा. हा. आता ब्लाऊज सगळे फिट व्हायला लागले. बसा ना तुम्ही, बसा ना. हो, इतके ब्लाउज फिटिंग व्हायला लागले, इतकं डेंजर टेन्शन आलं मला. तर साड्या आणि मॅचिंग ब्लाउज सुद्धा घालता येत नाही. हे बघा, कोणती साडी आणि कोणतं ब्लाउज घातलं. हा, बरोबर याला आहे. बी उसवून घातलंय माहिती का. हा, हा. हा. मग तेच ना. ठीक आहे, मग किती ब्लाऊज शिवायचे तुम्हाला? आता एक काम करा, सगळ्या कलरचे एक एक पीस घ्या. माझे सगळे साधे ब्लाउज असतात. हम्म. साधे म्हणजे डिझायनर असता, पण पीस साधे असतात. अच्छा, ओके. 75 रुपयाला एक पीस पडतो. हा, सगळ्या कलरचे पीस घ्या. म्हणजे कमीत 10. 10-12 कलरचे. बर. 10-12 कलरचे पीस घ्या. 10-12 सगळे ब्लाऊज शिवून टाका माझे. आणि अस्तर त्याच्यावर मॅचिंग कलरचे घ्या. आणि अस्तर लावाच बर का. पीस स्वस्त असले तर काय झालं, अस्तर चांगल्या क्वालिटीचे लावा, म्हणजे जास्त वेळ टिकले पाहिजे ते ब्लाऊज. बर. मला काही लग्ना विग्नाला नाही वापरायचे ते, पण घरात वापरायसाठीच ब्लाऊज नाही राहिले. म्हणून सगळ्या कलरचे घ्या, म्हणजे साड्यांवर मॅच होऊन जातील कोणत्या पण. हा, ठीक आहे, चालेल ना. ठीक आहे, मग आता ब्लाऊज तर मलाच घ्यायचे, ते पीस वगैरे तुम्ही माप देऊन टाका मग तुमचं. हा, माप घ्या ना. घ्या माप. सेम ह्याच टाइप मध्ये पाहिजे का तुम्हाला? हो, मग सगळे सारखेच पाहिजे मला. आणि हे हा गळा आहे ना, थोडस असं डीप पाहिजे. हा, आणि मागचा गळा पण थोडासा, हे बघा, या मागच्या शिलाईवाल्याने एवढा मोठा गळा करून टाकला. हा, हा. ही पट्टी जी आहे ना, मला छोटी पाहिजे. आणि गळा एवढा मोठा पाहिजे डायरेक्ट. हो हो, ठीक. चौकोनीच गळा पाहिजे मागचा, आणि पुढचा यू शेप. वी शेप. यू शेप. यू शेप. हा. बरं, ठीक आहे. आणि ब्लाऊज बघून घ्या माझे, सगळे स्लीवलेस असतात. हा. स्लीवलेसच पाहिजे. हो. हे छोटी घ्या, छोटी. छोटी ही घेऊ. मोठी. हा, ही आहे 2 मीटर. 1 इंचाची घे. 1 इंचाची घेऊ का? बरं. हे बघा, ही आहे 2 इंच. 1 इंचाची घ्या. अहो, 1 इंच खूप बारीक होईल, अशी मग अशी दीड होईल घ्या, ती. दीड घ्या, दीड घ्या. पण छोटीच पाहिजे मला. बरं, ठीक आहे. आणि घ्या आता गळ्याचं माप घ्या. हा, ठीक आहे. गळ्याचं आहे 14. हा. हे 2 इंच आहे. 1 इंच घ्या. बरं, ठीक आहे. 1 इंच. होईल ना बरोबर? हा, होईल ना. हा आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती पाहिजे ते सांगा मला. हा, चालतंय. आता गळ्याचं माप घेऊन टाक. हा. अं, नाही नाही, 10 पाहिजे, 10 इंच. अहो, 10 इंच खूप काही दिसल. अहो दिसू द्या ना, माझं दिसतंय, तुमचं काय जातंय. ठीक आहे. हं, 10 इंच, ओके. घ्या आता. त्याच्यानंतर थोडं टाईट. 35. हा, 35 ना? बर. 1 इंच मार्जिन सोडा बरं का. हा, ठीक आहे ना. तर आता मग ब्रासोपट्टी. अरे हा, ते तर विसरलोच मी. 30. हा, ठीक आहे. काय थोडं 31? लूजच सोडा. 31. हा. ठीक आहे. हम्म, 9 इंच. हा, अजून काय? अं, किती इंच आला? 8 इंच. 10 इंच घ्या. बापरे, 10 इंच.
हा, आणि ब्रासपट्टी एकदम अशी छोटी ठेवा आणि त्याला असं मस्त फुलपाखरू बनवा बर का. बरं बरं ठीक आहे. हा. 14 इंच ना? हा. हो, ठीक आहे. एक मिनिट मी लिहून घेतो. लिहा ना. बरं, म्हणजे 12 ब्लाउजांची काय किती फी होईल? सांगतो ना, एक मिनिट मला पहिले लिहून घेऊ द्या. सगळे अस्तरवाले आहेत बरं का. हा. 52, त्याच्यानंतर ती 14, त्याच्यानंतर 10 ना? 10, हम्म. त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर ते 36. 36. ओके. हम्म. चलो, ठीक. आता मला सांगा किती होतील माझे टोटल? हे बघा, आता तुमचे किती, 12 आहे का 10 ब्लाऊज आहे? 12 ना? 12. 12. 3,000 आणि 3600 रुपये. 3600 रुपये होत आहे. हो. 3,600 रुपये. 300 रुपये ब्लाऊज. अच्छा. हा. आणि ते ब्लाऊजचे पैसे 2,000, 5,000 रुपये. कसले 5000? अहो, ब्लाऊजचे पण पैसे लागतील ना? ब्लाऊज, अस्तर. हा, पीसचे. हा, अच्छा, पीसचे. हा, लय पीस. जास्त होऊन चालले हो. अहो हे बघा, पीस तुम्ही म्हणता 70ला, तर 70ला नाहीत ते, तर 100ला. आणि अस्तर 50चं म्हणजे 150 रुपये. हम्म. आणि ते 1,500 झाले. त्याच्यानंतर शिवण बिवण हे ते असे 5,000-5,500 होता. मग मी तुम्हाला 5,000 बोललो. काहीतरी कमी करा ना हो. काहीतरी काय कमी करणार आहे मॅडम आता? अहो, करता येईल ना कमी? नाही नाही, कमी कसं होणार आहे? अहो, तर तुम्ही टेलर म्हटल्यावरती तुमच्याकडनं सगळं होतं मॅनेज. मॅडम, नाही होणार मॅनेज. कसं बरं काय होईल ऐका ना, मॅनेज? तुम्ही आता एवढ्या बायांचे माप घेतले असतील का, तुम्हाला माप घेताना असा हात थरथर नाही करत का हो तुमचा? अहो, काय थरथर करणार आहे आता? आता सवय पडली आहे मला. अच्छा. हा, सवय पडली आता प्रत्येक लेडीजचं माप घ्यायचं सवय पडली. काय वाटत नाही आता. माझ्या वेळेस काही वाटलं का नाही वाटलं? काय वाटणार आहे? काही नाही वाटलं. अच्छा, बरं मी काय म्हणते, हा. जर तुम्ही माझी शिलाई कमी करून दिली ना, हा. तर ना मी तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीतरी गोड देईल. काही गुलाबजाम बनवले का घरी तुम्ही? काय वेड आहेत तुम्ही. मग गोड म्हणजे ते गोड नव्हे हो. मग कोणतं गोड? चला ना बेडरूम मध्ये, देते की मी तिकडं गोड वस्तू. बेडरूम मध्ये ठेवली का? हो. हा ठीक आहे, चला मग. काय काय ना, अशा काही काही गोड वस्तू ना बेडरूम मध्येच असतात हो. अच्छा, बरं ठीक आहे. आता आमच्या इथं तर किचन मध्ये ठेवता, तुमच्या इथं बेडरूम मध्ये ठेवता वाटतं. द्या ना पटकन. अहो, इकडे ते या. हा. ओ, काय करताय? साडी काढते ना, गोड वस्तू. अहो ओ मॅडम, पागल बिगल झाल्या का काय तुम्ही? हा, काय करताय असं साडी बिडी काढताय? अहो, साडी काढली नाही तर तुम्हाला सगळे गोड वस्तू कशी देईल मी? नाही नाही, हे बघा, मला ती गोडबीड वस्तू नाही पाहिजे. अहो, माझा धंदा आहे हा. हा, मी जर असं प्रत्येक लेडीज सोबत करेल तर कोणत्या लेडीज माझ्याकडे काम घेऊन येतील? हा, कोण मला काम देईल? कोण माझ्याकडे ब्लाऊज शिवायला येईल? काय करताय तुम्ही? तुम्हाला समजायला पाहिजे, मी टेलर आहे एक. मग तेच सांगते ना, तुम्ही आता माझे 12 ब्लाउज शिवणार आहे, तर तुम्हाला एकदा गोड वस्तू दिली की तुम्ही माझे ब्लाउज बाकीचे फुकट शिवाल ना. नाही नाही, हे बघा, मी माझ्या धंद्याशी नाइंसाफी नाही करत. नाही नाही नाही. मी हे करू नाही शकत. आणि तुम्हाला का? नाही नाही, हे पॉसिबल नाही. का म्हणजे, अहो मॅडम, मी असं म्हणजे माझ्या कस्टमरांसोबत असं करायला लागलो आणि कोणाला कळालं तर माझ्याकडे कोणतीच लेडीज असं ब्लाऊज शिवायला येणार नाही. आणि मला जेंट्स कपडे शिवता नाही येत, मला फक्त ब्लाऊज शिवता येतात. माझा धंदा ठप्प होईल या गोष्टीमुळे. अहो, इतकी छान ऑफर भेटते तुम्हाला आणि तुम्ही नाही म्हणताय. नाही पाहिजे मला तुमची ऑफर.
आणि तुम्हाला ते ब्लाऊज शिवायचे असतील तर शिवा, नाही तर मग जाऊ द्या. नाही नाही, शिवायचेत मला ब्लाउज. शिवून द्या तुम्ही. हा हा ठीक आहे, येतो मी. 2-3 दिवसात मी घेऊन येईल घरी, किंवा तुम्ही दुकानावर या. मी नाही येणार, तुम्हीच दुकानावर या आता. एवढी चांगली ऑफर भेटल्यानंतर सुद्धा नाही म्हणून दिलं भावा टेलर.